या ठिकाणी आपण बघू शकता की व्यूहरचनात्मक व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला आपण व्यूहरचनेचं जे काही उद्देश आहे तर तो उद्देश निश्चित करायचा आहे आणि ते उद्देश निश्चित करत असताना या पुढील उतरंडीचा किंवा पुढील पद्धतीचा किंवा टप्प्याचा जो विचार आहे तर तो करायचा आहे. दूरदृष्टी व ध्येय ठरवणे, ज्याला आपण व्हिजन आणि मिशन म्हणतो, सर्वप्रथम ते ठरवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यवसाय व्याख्या, जी काही निगम पातळी आहे म्हणजे मोठा जो उद्योग आहे तर त्या उद्योगाच्या दृष्टीने आपला व्यवसाय नेमकं कशासाठी उभारतो आहे हे ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्यवसाय व्याख्या घटक संस्था पातळी, म्हणजे व्यवसाया जो उद्योग असणार आहे तर त्या उद्योगातील जे काही वेगवेगळे घटक असणार आहेत तर ते कशासाठी आहे किंवा त्याचं नेमकं काय कार्य आहे, उद्देश काय आहे हे ठरवणार आहोत. त्यानंतर उद्दिष्टे सर्वसाधारण आणि उद्दिष्टे परिणामात्मक स्वरूपाची, म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे जे उद्दिष्ट आहेत तर त्या ठिकाणी ठरवायचे आहेत. त्याच्यानंतर उद्दिष्टे विभागीय कार्यात्मक, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही टप्पे आहेत जे की आपणला व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाचा जो उद्देश आहे तर तो उद्देश निश्चित करत असताना तो बघायचा आहे. आता हे मुद्दे आपण एक एक पद्धतीनं सविस्तर त्या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत. व्यूहरचनात्मक जो उद्देश आहे तर तो उद्देश ठरवताना या घटकाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. सर्वप्रथम दूरदृष्टी व ध्येय, व्यवसाय व्याख्या घटक संस्था पातळी, साधारण उद्दिष्टे आणि परिमाणात्मक उद्दिष्टे आणि उद्दिष्टे विभागीय कार्यात्मक स्वरूपाचे. आता यामध्ये आपल्याला दूरदृष्टी आणि ध्येय, ज्याला आपण व्हिजन आणि मिशन असं म्हणतो, एकंदरीत संस्था ज्या हेतूनं किंवा ज्या उद्देशानं स्थापन करणार आहे तो जो उद्देश आहे, ती जी दूरदृष्टी आहे तर ती दूरदृष्टी त्या ठिकाणी ठरवणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. आता दूरदृष्टी, व्हिजन म्हणजेच काय आहे? व्हिजन हे आपली संस्था किंवा आपली संघटना भविष्यामध्ये कशा स्वरूपाची असेल याचा अंदाज बांधणं. जसं की आपण एक स्वप्न बघतो तर त्या स्वप्नामध्ये आपण भविष्यामध्ये असं असणार आहोत किंवा अशा पद्धतीनं आपण राहणार आहोत, अशा ज्या पद्धतीनं आपण स्वप्न बघतो तर तशाच पद्धतीचंच एक स्वप्नवत व्हिजन किंवा स्वप्नवत, परंतु ते स्वप्न जरी असलं तर त्याला अस्तित्वाची जी काही जोड आहे तर ते अस्तित्वाची जोड त्या ठिकाणी देण्यात आलेली असते. केवळ स्वप्न आहे, धुसट स्वप्न आहे असं नाही, तर ते प्रत्यक्षरित्या आपणला अंमलबजावणी करता येण्याजोगं त्या ठिकाणी दूरदृष्टी असणार आहे किंवा व्हिजन असणार आहे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की आमची संघटना ही भविष्यामध्ये किंवा येत्या 5 वर्षामध्ये 35 कोटीचा जो बिझनेस आहे तर तो बिझनेस करेल, असं हे व्हिजन त्या ठिकाणी असू शकतं. किंवा असं एक व्हिजन असू शकतं की आमची इलेक्ट्रॉनिक संदर्भातली जी काही सेवा आहे तर ही संपूर्ण जगभर पुढील 10 वर्षामध्ये पसरलेली असेल, असं देखील त्या ठिकाणी व्हिजन असू शकतं. म्हणजे उत्पादनाच्या संबंधात असेल, संस्था विस्ताराच्या संदर्भात असेल किंवा संस्थेचा जो बिझनेस आहे तर तो बिझनेस वाढवण्यासंबंधात असेल, व्यवसाय संस्थेचे जे काही क्रेडिट आहे किंवा जे काही नावलौकिक आहे तर तो मिळवण्यासंदर्भातला असेल, असे कोणतेही हेतू किंवा उद्देश त्या ठिकाणी असतील तर ते आपणला दूरदृष्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी मांडणं किंवा आज त्या ठिकाणी त्याचं उघड करणं किंवा स्पष्ट करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, ज्याला आपण दूरदृष्टी म्हणतो. म्हणजे भविष्यामध्ये आपला व्यवसाय काय करणार आहे, कशा पद्धतीनं असणार आहे, त्याचं नेमकं हेतू काय असणार आहे, उद्देश काय असणार आहेत, हे आजच त्या ठिकाणी निश्चित करणं म्हणजेच काय आहे, दूरदृष्टी. त्याचबरोबर आता जीवित कार्य व ध्येय, ज्याला आपण मिशन असं म्हणतो, म्हणजे आमची जी संस्था आहे तर ती संस्था कशा पद्धतीने पुढे वाटचाल करेल, त्याचं नेमकं अस्तित्व कशा पद्धतीने असेल, या दृष्टीनं संस्थेचं जे काही कार्य करण्याची किंवा कार्य अंमलात आणण्याची जी काही पद्धती जी आहे तर ती अवलंबण्यासंबंधित केलेलं जे विधान आहे
तर त्याला काय म्हणायचं आपण ध्येय विजन किंवा ध्येय असं म्हणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ध्येय विधान हे नेमकं स्पष्ट असतं. त्याच्यामध्ये जी की एक म्हणजे दूरदृष्टीच्या दृष्टीनं जी काही दूरदृष्टी आपण किंवा जे काही विजन आपण मांडलेलं आहे, तर ते विजन कशा पद्धतीनं आपल्याला अचीव करायचं आहे, तर त्या अचीव करायच्या विधानाशी सुसंगत असं हे ध्येय विधान त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे किंवा ध्येय त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे. आता उदाहरणादाखल आपण जर बघायचं झालं तर ब्रिटिश एअरवेज या संस्थेचं जर आपण उदाहरण घेतलं तर हवाई वाहतूक उद्योगात सर्वोत्तम व सर्वाधिक यशस्वी कंपनी होणं हे या संस्थेचं किंवा ह्या ब्रिटिश एअरवेज संस्थेचं त्या ठिकाणी मिशन असेल. म्हणजे विजन हे स्वप्नावत असतं, परंतु ध्येय किंवा मिशन जे आहे तर हे मिशन ते विजन गाठण्यासाठी आखलेला जो काही मार्ग आहे तर तो कसा असणार आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं असतं. दुसरं आपण उदाहरण जर बघितलं LICचं, तर त्याचं ध्येय विधान काय आहे, जागतिक दर्जाचा स्पर्धक बनणे. म्हणजे संस्था ॲक्च्युली त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि त्याची जी वाटचाल आहे तर ती वाटचाल कशासाठी आहे किंवा ती वाटचाल कसं करणार आहे, तर हे एक जागतिक स्पर्धक बनण्याचा ध्येय किंवा मिशन जे आहे तर त्यांच्यासमोर असणार आहे. तर अशा पद्धतीने दूरदृष्टी आणि ध्येय हे दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी व्यूहरचनात्मक व्यवस्थापन करत असताना सुरुवातीलाच त्या ठिकाणी त्याचं जे काही फिक्सेशन आहे किंवा त्याचं जे फॉर्म्युलेशन आहे किंवा ज्याला आपण निश्चिती म्हणतो तर ते त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. विजन आणि मिशन असेल तरच आपल्याला पुढची जी वाटचाल आहे तर ती त्या ठिकाणी करता येऊ शकते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की व्यवसाय व्याख्या घटक संस्था पातळी. आता व्यवसाय संस्था घटक संस्था जी आहे, आपला जो उद्योग आहे, आपला जो काही व्यवसाय आहे, तर एक सर्वसाधारण संस्था जी आहे तर त्या सर्वसाधारण संस्थेच्या पातळीवरती आपला व्यवसाय नेमका काय देणार आहे, कुठल्या पद्धतीची किंवा कोणत्या ग्राहकाची गरज पूर्ण करणार आहे, कोणत्या ग्राहकाची गरज पूर्ण करणार आहे, कोणत्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकाची गरज पूर्ण करणार आहे. त्याचबरोबर निगम पातळीवर जी काही ध्येय आपण ठेवलेली आहेत तर तेच ध्येय या घटक संस्था पातळीवर देखील ठेवतो. आता या ठिकाणी यात आपल्याला घटक संस्था जसं की आपण उदाहरणादाखल समजू रिलायन्स उद्योग समूह. आता रिलायन्स उद्योग समूह हा झाला निगम पातळी आणि टेलिकम्युनिकेशन उद्योग म्हणजे रिलायन्सचा टेलिकम्युनिकेशन उद्योग हा त्याचा एक काय घटक आहे, त्याचा एक भाग आहे. त्याचबरोबर आपल्याला टाटा कंपनीचं किंवा टाटा उद्योग समूहाचं जर उदाहरण घेतलं तर टाटाचे अनेक उद्योग आहेत. त्याच्यामध्ये टाटा हे सिमेंट उद्योग असेल, वाहन उद्योग असेल किंवा त्या ठिकाणी फूड्स प्रोडक्शन असेल, तर असे काय घटक संस्था आहेत किंवा घटक उद्योग आहेत. म्हणजे मुख्य उद्योग आणि त्याच्या अंतर्गत असणारे वेगवेगळे जे काही उद्योग आहेत तर याला आपण काय म्हणायचं आहे, घटक संस्था पातळी. म्हणजे त्या घटक संस्थेच्या पातळीवर देखील आपणला उद्योग जे आहे तर तो उद्योग कशासाठी असणार आहे, त्याचा नेमका हेतू काय, उद्देश काय, तो देखील या ठिकाणी ठरवणं गरजेचं आहे. याच्यात आपल्याला निगम पातळी जी आहे तर या निगम पातळीवर जी व्याख्या करायची आहे आपल्याला, तर ही व्याख्या देखील घटक संस्था पातळीवर ज्या पद्धतीने केली जाते किंवा निगम पातळीवर जी व्याख्या केली जाते तर तीच त्या ठिकाणी घटक पातळीवर देखील त्या ठिकाणी अंमलात आणली जाते. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज समूहातील एक व्यवसाय म्हणजेच काय, व्यवसाय व्याख्या. सिमेंट उद्योग आहे. सिमेंट उद्योगामध्ये एखादा उद्योग जर एखाद्या समूहाचा असेल किंवा एखाद्या मोठ्या उद्योग समूहाचा एक भाग असेल तर त्याला काय म्हणायचं आपल्याला घटक संस्था पातळी. आणि निगम ही मुख्य उद्योगाशी संबंधित किंवा मुख्य जो काही उद्योग असेल
तर त्या मुख्य उद्योगाशी निगडीत ही संकल्पना आहे, ज्याला आपण व्यवसाय व्याख्या निगम पातळी. आता या पातळीवर देखील आपल्याला त्याच गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत की आपला जो उद्योग समूह असणार आहे, तर हा उद्योग समूह कोणत्या पद्धतीच्या प्रोडक्ट किंवा कोणत्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापित झालेला आहे, नेमकं कुठल्या सेवा त्या ग्राहकांना देणार आहे, कोणत्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देखील निगम पातळीवर देखील आपल्याला स्पष्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे निगम पातळी असेल किंवा घटक संस्था पातळी असेल, तर या दोन्ही स्तरावर त्या संस्थेची जी नेमका हेतू कसा उद्देश काय असणार आहे, तो देखील त्या ठिकाणी निश्चित असणं गरजेचं आहे. म्हणजे मुख्य एक संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये असलेले जे वेगवेगळे लहान लहान उद्योग आहेत, म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज समूह आहे आणि त्या रिलायन्स इंडस्ट्रीज समूहातील लहान लहान जे उद्योग आहेत, तर त्यांचे देखील उद्देश, ध्येय, विजन हे ठरलेलं असणं गरजेचं आहे. आणि निगम पातळीवर किंवा उद्योग समूहाचा देखील त्या ठिकाणी उद्देश, हेतू त्या ठिकाणी निश्चित असणं गरजेचं आहे. तरच आपला व्यवसाय जो आहे तर तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या व्यवस्थापित करून पुढं जाता येऊ शकतं. त्यानंतर आपण बघणार आहोत की सर्वसाधारण उद्दिष्टे आणि परिणामात्मक उद्दिष्टे, ज्याला आपण गोल अँड ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. आता उद्दिष्ट हे सर्वसाधारण असतं आणि उद्दिष्ट हे परिणामात्मक असतात. आता उदाहरणात जर बघितलं आपण, तर गोल ही सर्वसाधारण उद्दिष्टे आहेत, ती वर्णनात्मक असतात आणि विशिष्ट परिमाण किंवा मोजमाप त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं नसतं. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये काय असतं, ऑब्जेक्टिव्ह हे निश्चित स्वरूपाचे असतात, त्याच्यामध्ये निश्चित परिमाण जे आहे तर त्या परिमाणाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असतो. जसं की आपण, आमचा उद्योग भविष्यामध्ये खूप मोठा असेल किंवा आमचा उद्योग भविष्यामध्ये जागतिक दर्जाचा असेल, असं हे जे विधान आहे तर हे काय आहे, गोल आहे. हे विधान काय म्हणतो आपण, उद्दिष्ट आहे आपलं. परंतु याच्यामध्ये मुख्यतः परिमाण निश्चित नाही, त्याचं प्रमाण निश्चित नाही की किती मोठा असेल किंवा किती विस्तृत असेल, याचं त्या ठिकाणी निश्चित प्रमाण त्या ठिकाणी नाही. परंतु ऑब्जेक्टिव्ह, ज्याला आपण परिमाणात्मक उद्दिष्ट म्हणतो, तर हे परिमाणात्मक उद्दिष्टे त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाचे असतात की आमचा उद्योग भविष्यामध्ये 50 कोटीचा असेल. म्हणजे याच्यामध्ये परिमाण आहे, निश्चित परिमाण आहे, म्हणून याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. म्हणजे गोल आणि ऑब्जेक्टिव्ह हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या संस्थेच्या, त्या उद्योगधंद्याच्या दृष्टीनं आपल्याला गोल निश्चित करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपले जे ऑब्जेक्टिव्ज आहेत तर ते ऑब्जेक्टिव्ह देखील त्या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला विभागीय व कार्यात्मक उद्दिष्टे देखील त्या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं आहे. आता हे जे काही विभागीय पातळी आणि कार्यात्मक दृष्टीने, आता विभाग म्हणजे काय, एखाद्या संस्थेमध्ये वेगवेगळे विभाग असतात. उत्पादन विभाग असतो, अर्थपुरवठा विभाग असतो, विपणन विभाग असतो, असे हे वेगवेगळे विभाग असतात आणि त्या विभागाचं जे काही ध्येय आहे, त्या विभागाचं जे उद्दिष्ट आहे, तर हे उद्दिष्ट देखील त्या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं आहे. म्हणजे या विपणन विभाग आहे, विपणन विभागानं किती प्रमाणात आपलं उत्पादन जे आहे तर ते उत्पादन विकावं किंवा कशा पद्धतीने विकावं, याचे जे उद्दिष्ट आहे तर ते त्या ठिकाणी सुरुवातीला निश्चित असणं गरजेचं आहे. ते उद्दिष्ट त्या ठिकाणी त्यांनी मांडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कार्यात्मक, म्हणजे कार्यात्मक उद्दिष्ट काय आहे की दिवसभर मी हे जे काही कार्य केलेलं आहे किंवा संस्थेने, संघटनेमध्ये जे काही कर्मचारी असतील तर त्यांनी हे जे काही कार्य करायचं आहे, 8 तासाचा पिरियड आहे, 8 तासामध्ये किती युनिटचं उत्पादन त्यांनी केलं पाहिजे, निश्चित करून दिलेलं असेल प्रत्येक कर्मचाऱ्याला की 8 तास आहे, 8 तासामध्ये 500 युनिट उत्पादन केलं पाहिजे. असं हे जे प्रमाण आहे तर ते प्रमाण, निश्चित प्रमाण त्यांना ठरवणं गरजेचं आहे, ज्याला काय आपण उद्दिष्ट म्हणतो. उद्दिष्ट काय आहे की टार्गेट काय आहे की आजच्या दिवशी एवढं उत्पादन झालं पाहिजे, किंवा म्हणजे प्रत्येक विभागाचं उद्दिष्ट असणं गरजेचं आहे निश्चित. त्याचबरोबर कार्यात्मक उद्दिष्ट देखील असणं गरजेचं आहे की आमचा उद्योग मार्चमध्ये एवढ्या पद्धतीचं उत्पादन जे आहे तर ते उत्पादन त्या ठिकाणी विकेल, असा देखील कार्यात्मक उद्देश त्या ठिकाणी विपणन विभागाचा असू शकतो. तर हे विभागीय व कार्यात्मक जे काही उद्दिष्ट आहेत तर हे उद्दिष्ट अशा पद्धतीने त्या ठिकाणी निश्चित करणं, ठरवणं
गरजेचं आहे. तरच आपल्याला आपली स्ट्रॅटेजी, आपली जी व्यूहरचना आहे तर ते उद्योगाच्या दृष्टीनं सकारात्मक ठरेल किंवा चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी आपल्याला करणं देखील शक्य होईल. त्यानंतर आपण बघणार आहोत व्यूहरचनात्मक चिकित्सा आणि त्याचं विश्लेषण, ज्याला आपण स्ट्रॅटेजिक ॲनालिसिस म्हणतो. आपण जी काही व्यूहरचना आखणार आहोत, आपण ज्या व्यूहरचनेच्या दृष्टीनं किंवा आपण आखणाऱ्या जे ध्येय आहेत, जे आपले मिशनस आहेत, जे आपले उद्दिष्ट आहेत, तर त्या दृष्टीनं आपणला या ठिकाणी त्याचं विवेचन करायचं आहे. आपण जी व्यूहरचना किंवा आपण जे ठरवलेलं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, तर ते सद्य पर्यावरणामध्ये कितपत साध्य होऊ शकेल किंवा आपण मांडलेली व्यूहरचना, आपण ठरवलेलं जे मिशन आहे, तर बाह्य पर्यावरणाचा किंवा बाह्य परिस्थितीमध्ये किंवा ॲक्च्युअल करंट परिस्थितीमध्ये ते कितपत लागू होणार आहे, त्या दृष्टीनं त्याचं जे विश्लेषण आहे तर ते विश्लेषण देखील या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपणला अंतर्गत घटक आणि बाह्य घटक किंवा अंतर्गत पर्यावरण किंवा बाह्य पर्यावरण अशा दोन घटकामध्ये त्याचं विवेचन आपल्याला करणं गरजेचं आहे, त्याचं विश्लेषण आपल्याला करणं गरजेचं आहे. अंतर्गत घटक जे आहेत ते संस्था आहे, संस्थेचे जे काही व्यवस्थापकीय वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, त्या ठिकाणी असलेलं जे भांडवल आहे, त्या ठिकाणी यंत्रसामग्री आहे, तर हे सगळे काय आहेत त्या ठिकाणी अंतर्गत घटक आहेत. तर त्याचं विश्लेषण आणि आपल्या व्यूहरचनेशी त्याची सांगड घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाह्य पर्यावरण, बाह्य पर्यावरण म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्याविषयक असेल, भौगोलिक विषय असेल, त्या ठिकाणी पर्जन्यमानासंदर्भातला असेल, राजकीय पर्यावरण असेल, शैक्षणिक पर्यावरण असेल किंवा त्या ठिकाणी कायदेविषयक पर्यावरण असेल. तर हे जे काही बाह्य घटक आहे, तर या बाह्य घटकाचा विचार करून, त्याचं विश्लेषण करून, तर त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या घटक आपल्या व्यूहरचनेशी किती अनुकूल आहेत, तर त्याचा देखील विचार किंवा त्या दृष्टीने देखील आपल्याला या ठिकाणी त्याचं विवेचन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी जे काही बाह्य पर्यावरण आहे, तर त्या बाह्य पर्यावरणामध्ये दोन घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे केलेले आहेत. बाह्य पर्यावरणामध्ये सूक्ष्म पर्यावरण आणि स्थूल पर्यावरण असे दोन प्रकार त्या ठिकाणी पाडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सूक्ष्म पर्यावरण जे आहे, बाह्य पर्यावरणामध्ये सूक्ष्म पर्यावरणामध्ये त्या ठिकाणी संस्थेला पुरवठादार असतील, फायनान्स पुरवठा करणारे असतील, त्या ठिकाणी जो कच्चा माल आहे तर तो कच्चा माल देणारे असतील, धनको असतील, क्रेडिटर्स, हे काय सगळे बाह्य घटक आहेत आणि सूक्ष्म घटक आहेत. तर त्याच्या दृष्टीने देखील आपल्या व्यूहरचना जे आपण ठरवले आहे किंवा आपलं जे विजन मिशन ठरवलेलं आहे, तर ते त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्यांच्या दृष्टीने देखील असेल का किंवा ते किती अनुकूल आपल्याशी असेल याचा देखील या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. त्याचबरोबर पर्यावरण विश्लेषणाच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे आपण बाह्य पर्यावरण किंवा अंतर्गत पर्यावरण जे बघतो, तर त्याच्या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करण्याच्या किंवा चिकित्सा करण्याच्या दृष्टीनं हे जे काही टेस्ट आहेत किंवा हे जे काही त्याचा अभ्यास करण्याचे जे ॲनालिसिस करण्याच्या ज्या पद्धती आहेत, तर या पद्धती 3 पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये क्विस्ट तंत्र म्हणजे क्विक ॲनालिसिस टेक्निक, क्विक इन्व्हायरमेंटल ॲनालिसिस टेक्निक जी आहे, तर ही आपल्याला टेक्निक त्या ठिकाणी अभ्यासायचा. म्हणजे आपली व्यूहरचना आणि पर्यावरणामध्ये होणारा सद्य स्थितीचा जो बदल आहे, तर तो तात्काळ आपल्याला विचारात घेऊन त्या ठिकाणी त्याची जी सांगड आहे तर किंवा त्याचं जे मूल्यमापन आहे तर ते त्या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर दुसरी जी मेथड आहे तर ते स्वॉट विश्लेषण तंत्र. स्वॉट म्हणजे त्याच्यामध्ये एक जोड शब्द तयार केलेला आहे, SWOT. यस मीन्स स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. म्हणजे संस्थेची असलेल्या जमा बाजू, त्याचे प्लस पॉईंट कुठले आहेत, त्याचबरोबर विकनेसेस, निगेटिव्ह पॉईंट्स कुठले आहेत, आणि त्याचबरोबर व्यवसाय उद्योगधंद्याला संधी कितपत आहेत, आणि त्याच्यानंतर उद्योग संस्थेसमोर धोके किती आहेत. तर या 4 घटकाचं या ठिकाणी विश्लेषण करणारी ही स्वॉट विश्लेषणाची पद्धती आहे. त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे की सांख्यिकीय तंत्रे म्हणजे त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीचा डाटा आपल्याकडे आहे, विक्री संदर्भातला असेल, फायनान्स संदर्भातला असेल किंवा अन्य गोष्टी संदर्भात जी आकडेवारी आहे, तर त्या एकत्रित आकडेवारीच्या दृष्टीनं त्याची योग्य पद्धतीनं त्याची मांडणी करणं आणि त्या आकडेवारीवर आपणला गुणाकार, भागाकार, सरासरी हे जे काही प्रतिमान आहे किंवा क्यू टेस्ट, एफ टेस्ट, हे जे काही वेगवेगळ्या सांख्यिकीय टेक्निक्स आहेत, तर त्या सांख्यिकीय टेक्निक्सच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, या सगळं बाह्य पर्यावरणाचं जे त्या ठिकाणी विश्लेषण हे करायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत व्यूहरचनेची निवड करणे.
सिलेक्शन ऑफ स्ट्रॅटेजी. आता व्यूहरचना जी आपण बघतोय की आपण व्यूहरचनेच्या दृष्टीने विजन मिशन ठरवलेलं आहे आपलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही पर्यावरण आहे तर त्या पर्यावरणाचा आपण अभ्यास केलेला आहे आणि योग्य पद्धतीचं जे काही व्यूहरचना आहे तर ह्या व्यूहरचनेचं आपल्याला सिलेक्शन करायचं. म्हणजे आपण पर्यावरणाचा विचार करून आपल्याला व्यूहरचना ठरवायची आहे. बाह्य पर्यावरण म्हणजे ग्राहकाच्या आवडीनिवडी काय असतील त्याच्यावरून आपल्याला उत्पादन करायचं आहे. म्हणजे अशा दृष्टीनं आपल्याला काय करायचं आहे, जे उत्पादन करायचं आहे तर त्याच्या अँगलनं आपल्याला जो प्लॅन आहे तर तो त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच काय आपल्याला व्यूहरचना ही निश्चित करायचं आहे. म्हणजे ही व्यूहरचना आपल्याला म्हणजे नेमका हेतू आपला उद्देश किंवा स्पष्ट झाल्यानंतर तर तो हेतू उद्देश अंमलात आणण्यासाठी नेमकं कशा पद्धतीनं आपली वाटचाल असणार आहे, नेमकं कुठली व्यूहरचना आपल्याला त्या ठिकाणी अंमलात आणायची आहे तर त्याचा विचार जो आहे तर तो या ठिकाणी आपल्याला करायचा आहे.